बाबीर यात्रा उत्सव निमित्ताने पाचुंदा येथे भव्य मिरवणूक सोहळा संपन्न। नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात G9 मराठी या सोहळ्याचा लाईव्ह आढावा, जो घेतलाय आमचे प्रतिनिधी युनुस पठाण यांनी। पाहुयात सविस्तर। नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथे श्री क्षेत्र बाबीर बाबा देवस्थान येथे ह.भ.प. बाबासाहेब महाराज शिंदे यांच्या आशीर्वादाने व यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने यात्रा उत्सव निमित्ताने महाराष्ट्रातील लक्षवेधी भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीने नेवासा तालुक्यातील भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते। यावेळी देवस्थान समोर रांगोळी काढत बाबीर बाबा व विविध देवतांच्या मुखवट्याची व अश्वाची मनोभावे पूजा करण्यात आली। यावेळी महिलांनी हळदी कुंकू वाहून देवतांची ओवाळणी केली। महिलांनी आपल्या मधुर वाणीतून भजने सादर केली। यानंतर बाबीर देवसह अनेक देवांची गाडी, बैल, ट्रॅक्टर, कार गाडी यामधून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। यावेळी भव्य सुशोभित अशा रथाचे आयोजन करण्यात आले होते। मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभाग नोंदवला होता। तर गजनृत्य, गजढोल हा धनगर समाजाचा पारंपरिक खेळ असल्याने गावभर मिरवणूक अगदी भक्तिमय झाली होती। तर परिसरातील नामांकित पाचुंदा भजनी मंडळ यांनी हरिनामाच्या गजरात, टाळ मृदुंग पखवादाच्या वाद्यात विविध भक्तिमय भजने सादर केली। भव्य रथ मिरवणूक सोहळ्याप्रसंगी गावभर सडा रांगोळी काढण्यात आली होती। तर ह.भ.प. बाबासाहेब महाराज शिंदे यांची मनोभावे पूजा करत त्यांचा सन्मान करण्यात आला। कारण बाबासाहेब महाराज यांनी बाबीर देवस्थानचा भौतिक विकास व भाविकांना योग्य ते मार्गदर्शन करत जीवन समाधानी जगण्याचा मूलमंत्र व जीवन यशस्वीरित्या जगण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। त्यामुळे त्यांची गावभर मिरवणुकीदरम्यान मनोभावे पूजा करण्यात येते। यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचाही सहभाग होता। तर गावात हनुमान मंदिर येथे महाराष्ट्रातील नामांकित खेळ गजनृत्य, गजढोल मोठ्या उत्साहात खेळला गेला। फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये व विविध वाद्यांच्या तालाच्या गजरामध्ये मोठ्या उत्साहात ही मिरवणूक पार पडली। तर देवस्थानचे अध्यक्ष मैनाथ शिंदे यांनी सालाबादप्रमाणे उद्या दिनांक 26 रोजी भव्य यात्रेचे आयोजन केले आहे। भाविक महाराष्ट्रातून येत असतात तरी उद्या सत्य परिस्थितीवर भाकणूक होणार आहे व विविध धार्मिक उपक्रमांनी यात्रा उत्सव हा संपन्न होणार आहे। तरी जास्तीत जास्त भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। महाराष्ट्रातील अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपण या चॅनलला नवीन असाल तर G9 मराठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, शेअर करा, कमेंट करा व बेल आयकॉनवर प्रेस करा, नोटिफिकेशन्स मिळवा।